हॉस्पिटल्स आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये असलेल्या शाळा हे दोघं अतिशय मध्यम वर्गाला लुटीचे एक केंद्र बनलेलं आहे. हॉस्पिटल्समध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जे झालं, भाजपच्या एका आमदाराच्या सहाय्यकाच्या पत्नीसोबत जे झालं, ते कोणासोबतही होऊ शकतं. 10 लाख रुपये जमा करा, नाहीतर पेशंट ॲडमिट होणार नाही, अशी त्यांच्यासमोर अट ठेवण्यात आली. मंत्रालयातून फोनही गेले तरीसुद्धा त्यांचं ऐकण्यात आलं नाही. ही मुजोरी पैशांची आहे. ही मुजोरी मोडून काढायची असेल तर सर्वांना एकत्रितपणे आवाज उठवावा लागेल. आणि नुसतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई करून उपयोग नाही. भारतामध्ये असे अनेक हॉस्पिटल्स आहेत. पूर्ण हॉस्पिटलचं जे पूर्ण एक लॉबी आहे, पूर्ण लॉबी मध्यम वर्गाचे पैसे लुबाडण्याचं काम करत आहे आणि लुटण्याचं काम करत आहे. तर या हॉस्पिटल्सवर आणि बेईमानी पद्धतीने पैसे आकारणाऱ्या शाळांवर, या दोन गोष्टींवरती एक लाँग टर्म काहीतरी उपाययोजना कराव्यात, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. सामान्य जनतेत फिरत असताना आम्हाला ते जाणवतं की सामान्य जनतेची अशी अपेक्षा नरेंद्रभाई मोदीजी यांच्याकडून आहे आणि त्यांच्यामध्येच त्यांच्या या मोठ्या लॉबीवरती आळा घालण्याची ताकदही आहे. जय श्रीराम.